नमस्कार, मी मयूर शिगवण. आपल्या संपूर्ण गणित या लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण फास्ट ट्रॅक गणितचं जे सतीश वळसे सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकातून आपण त्या पुस्तकातील सर्व धडे आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, आपला हा तिसरा अपूर्णांक चॅप्टर आपण सुरू केलाय. ऑलरेडी आपले 2 चॅप्टर अपलोड केलेले आहेत. कोणते कोणते? संख्या चॅप्टर जो पहिला मेन महत्वाचा आहे तो, आणि लसावी मसावी. ठीक आहे, अतिशय महत्वाचे असे 2 चॅप्टर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत. आता अपूर्णांक चॅप्टर आपण घेणार आहोत आज. ओके, मॅथ्स साठी जर म्हटलं तर नितीन महाले सरांचं फास्ट आपलं गणित काहीतरी मॅजिक ऑफ गणित असं काहीतरी बुक आहे ते, आणि फास्ट ट्रॅक सतीश वळसे सरांचं, हे 2 बुक तुमच्यासाठी सरळ सेवा कोणतीही एक्झाम असू देत त्यासाठी सफिशियंट आहेत. पोलीस भरती असू देत, वनरक्षक भरती असू देत किंवा तलाठी भरती असू देत, बेस्ट पुस्तक आहेत. कोणते? सतीश वळसे सरांचं आणि फास्ट ट्रॅक बुक आणि नितीन महाले सरांचं. ओके, तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही घ्यायचंय. अपूर्णांक आपण काय बघतोय आज? अपूर्णांक चॅप्टर बघतोय आपण. ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. अपूर्णांक म्हणजे काय याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आपल्या पहिल्या संख्या या चॅप्टर मध्ये सुद्धा घेतलेली आहे. अपूर्णांक म्हणजे थोडक्यात काय तर ते आपण पूर्णांक आणि अपूर्णांक दोन्ही पण बघितलं. पूर्णांक म्हणजे काय तर 1, 2, 3, 4 हे डॉट 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 अनंतापर्यंत इन्फिनिटी हे आपल्याला माहिती आहे, हे पूर्ण अंक आहेत. तसेच इकडे डाव्या साईडला जर म्हटलं, शून्याच्या डाव्या साईडला -1, -2, -3 हे कसे आहेत? अनंतापर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, हे कसे आहेत? पूर्ण अंक आहेत. हे पूर्णांक संख्या म्हणतात त्यांना. तर अपूर्णांक म्हणजेच काय तर 1 आणि 2, 2 आणि 3 या 1 आणि 2च्या मध्ये काहीतरी असणार आहे. काय असणार आहे? 1/4, 1/2 म्हणजेच काय? 1/2, 1/2, 1/2, 3/4, 1/2 म्हणजे 1 आणि 1 पूर्ण आणि 3/4 म्हणजे 1/2, 1 आणि 2च्या मध्ये. तसं 2 आणि 3च्या मध्ये पण असणार आहे काहीतरी, नाही काहीतरी असणार आहेत. बरोबर आहे की नाही? मग कसं आता थोडक्यात जर म्हटलं तर आता इथे एक मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे एक चपाती आहे माझ्याकडे. ओके, चपातीचे मी 4 तुकडे केलेत. ओके, मला फक्त एकच तुकडा पाहिजे, एकच तुकडा मला खायचा आहे. मग मी हे लिहिणार कसं? हे मी तुम्हाला दाखवलं, असं काढून दाखवलं, पण मी हे गणिती भाषेत कसे लिहिणार? तर काय लिहिलं? एक तुकडा मला फक्त पाहिजे म्हणून 1 लिहिला. टोटल तुकडे किती आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे काय? छेदस्थानी 4 म्हणजे 4 तुकड्यांपैकी मला फक्त एकच तुकडा पाहिजे. हे मी अपूर्णांकामध्ये तुम्हाला लिहून दाखवलं. हे जे आहे ना ते अपूर्णांक म्हणतात, याला म्हणतात अपूर्णांक. हे ते पूर्णांक 1, 2, 3, 4 हे कसे आहेत? नावातच आहे, नावामध्येच बघा, पूर्ण अंक म्हणजे पूर्णांक. ठीक आहे, पूर्ण अंक असलेला म्हणजे 4 पूर्ण अंक. पण हे कसं आहे? 4 पैकी फक्त एकच भाग. हे चपातीचे 4 तुकडे, पूर्ण चपाती म्हणजे 1, ही पूर्ण चपाती म्हणजे 1 झाली. पण ह्या चपातीमधले 4 तुकडे केले मी, त्यामधला फक्त मला एकच तुकडा पाहिजेत. हे 3 तुकडे नको आहेत. म्हणजेच काय तर हा 1 तुकडा पाहिजे, म्हणजे 4 पैकी फक्त मला 1 तुकडा पाहिजे. म्हणजे ही पूर्ण चपाती घेतली का? मी नाही घेतली, फक्त 1 तुकडा घेतला. आता बघूया, मला 2 तुकडे पाहिजेत. समजा मला 2 तुकडे पाहिजेत, मग मी कसं लिहिणार ते? 2 छेदस्थानी 4. समजलं? 4 पैकी फक्त 2 तुकडे मला पाहिजेत, म्हणून 4 तुकडे पूर्ण टोटल आणि त्यापैकी 2 तुकडे. आता पुढे बघा, मला आता 3 तुकडे पाहिजेत. काय करणार मग मी? आता कसं लिहिणार? 3 तुकडे पाहिजेत ना, मग 3 छेदस्थानी 4. समजलं? 3 तुकडे पाहिजेत ना, 4 पैकी 3 तुकडे पाहिजेत, 1 तुकडा नको आहे म्हणून साठी 1 कमी दिला इथे. 4 जर 4चे 4 पाहिजे असते तर काय केलं असतं मी? इथे पण 4 लिहिले असते, इथे पण 4 लिहिले असतं. म्हणजेच काय तर 4 मला 4चे 4 तुकडे पाहिजेत ना, 4 छेदस्थानी 4. याचाच अर्थ काय? 4 एके 4 भाग द्यायला, 4 ने 4 ला भाग दिला किती होतं उत्तर? 1. समजलं? म्हणजे हे पूर्ण झाला 1, म्हणजे आपण लिहिलं नाही ते 1 तुकडा पूर्ण झाला, 1 चपाती पूर्ण झाली माझी. जर 4चे 4 तुकडे घेतले तर 1 चपाती पूर्ण आली. बरोबर आहे ना? हा 1 आला उत्तर त्यामुळे. पण आपल्याला काय पाहिजे? 1, 2, 3 असे जर पाहिजे असतील तर ते हे झाले अपूर्णांक. पूर्ण अंक झाला तर पूर्ण जर अंक लिहिला तर तो 1 त्याचं उत्तर येतोय. पण जर
अपुरेच जर पाहिजे, मला एकच तुकडा पाहिजे, दोनच तुकडे पाहिजे, तीनच तुकडे पाहिजे, तर याला बोलतात अपूर्णांक. ठीक आहे. आता या अपूर्णांकाचे पण दोन प्रकार आहेत. कोणते कोणते सांगा, कोणाला माहिती आहेत? अपूर्णांकाचे दोन प्रकार आहेत, व्यावहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. आता व्यावहारी अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते बघूयात. ओके, सोपं एकदम सिंपल आहे. काय हे सोडूया, हे पण काढून टाकूया. समजलं अपूर्णांक म्हणजे काय ते महत्वाचं आहे. अपूर्णांक म्हणजे काय असतं ते समजणं महत्वाचं. त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात. पहिला आपला प्रकार आहे अपूर्णांकांचा पहिला प्रकार आहे काय, व्यावहारी अपूर्णांक. व्यावहारी अपूर्णांक. ठीक आहे. आणि दुसरा अपूर्णांकाचा प्रकार आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक. ओके, व्यावहारी अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय. अपूर्णांकच आहेत दोन्ही पण, फक्त व्यावहारी आणि दशांश. व्यावहारी अपूर्णांक म्हणजे आत्ताच आपण बघितलं 1/2, 5/2, 6/4, 2/5 हे झाले व्यावहारी अपूर्णांक. ठीक आहे, समजलं. व्यावहारी अपूर्णांक हे व्यावहारी अपूर्णांक आहेत. मग दशांश अपूर्णांक म्हणजे काय, जे अपूर्णांक 10च्या पटीत असतात. 1/10, 5/100, 8/1000 कसे आहेत, 10च्या पटीत आहेत. समजलं, 10च्या पटीत आहेत ना. 9/100 कसे आहेत, 10च्या पटीत आहेत. याला म्हणतात दशांश अपूर्णांक. सोपं आहे समजायला. प्रश्न येतो दशांश अपूर्णांक ओळखा, व्यावहारी अपूर्णांक ओळखा, ऑप्शन असतात. सिंपल एकदम एकदम इझी आहे, पण ते आपल्याला माहिती असलं पाहिजे फक्त. ठीक आहे. हे जर लेक्चर पूर्ण बघा, तुम्हाला सर्व समजणार आहे. सर्व प्रत्येक कुठे प्रश्न विचारतोय ना ते तुम्हाला मी इथे कुठे विचारला जातो, पोलीस भरतीला प्रश्न किंवा तलाठी भरतीला कुठे कुठे काय आपण मेन म्हणजे ना पोलीस भरतीच्या दृष्टीने आपण शिकवतोय. त्यामुळे पोलीस भरतीला कोणत्या याच्यावरती प्रश्न विचारला जातो हे प्रत्येक प्रश्न बघून मी इथे शिकवायला उभं राहिलो. ठीक आहे. ते प्रश्न सर्व प्रत्येक बघतोय मी आणि त्याच्यानंतरच तुम्हाला शिकवतोय. त्यामुळे जे इम्पॉर्टंट आहे ना ते तुम्हाला सांगतोय, ते लक्ष देऊन तुम्ही फक्त बघा, तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. याच्यामध्ये काय विचारलं तर व्यावहारी अपूर्णांक कोणते, दशांश अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारला होतो. ऑप्शन दिलेले असतात. ओके, समजलं. हे व्यावहारी अपूर्णांक याच्यामध्ये कुठे लिहिलंय 1/10 वगैरे असं काही लिहिलंय नाही, वेग फक्त अंक दिले असतात खालती. पण इथे मात्र 10च्या पटीत सर्व संख्या असतात. ओके, दशांश अपूर्णांकामध्ये. एवढं समजलं तर सांगा. समजलंय. आता आपण पुढे व्यावहारी अपूर्णांक बघूयात ना. व्यावहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक पण बघायचे पुढे आणखी, कारण प्रश्न विचारला तर कुठे कुठे ते. आपण आधी व्यावहारी अपूर्णांक बघूयात. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. ओके, व्यावहारी अपूर्णांकामध्ये व्यावहारी अपूर्णांक बघतोय ना. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे अंशाधिक. काय, अंशाधिक. अंशाधिक व्यावहारी अपूर्णांक. ठीक आहे, सोपं आहे. अंशाधिक म्हणजेच काय असणार आहे, अंश जास्त असणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे, अंश मोठा असणार आहे. ओके, हे थोडक्यात 5/3. अंश आणि छेद कुठचं माहिती आहे ना. ही जी लाईन आहे त्याच्या वरच्या भागाला काय म्हटलं तर अंश. ओके, आणि हा जो आहे ना खालचा, त्याच्या लाईनच्या खालती, त्याला म्हटलं जातं छेद. समजलं. ज्या ठिकाणी अंश जास्त असतो छेदापेक्षा अंश जास्त असतो. आता इथे 3 आहेत, 3 पेक्षा 5 मोठे आहेत,
मग या लाईनच्या वरती जे 5 आहेत हे 5 या 3 पेक्षा मोठे आहेत, म्हणून साठी काय म्हटलं तर अंशाधिक, अंश मोठा आहे म्हणून अंशाधिक अपूर्णांक हा झाला पहिला प्रकार व्यवहारी अपूर्णांक मधला. ओके, अंश जिथे मोठा असतो. ठीक आहे. आता दुसरा प्रकार काय आहे, तर दुसरा प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक छेदाधिक अपूर्णांक. ओके, मग याच्यात काय असणार आहे, क्लिअर आहे, छेद मोठा असणार आहे. आता 3 वरती आहेत, 5 खालती असणार आहे. समजलं, तेच आहे, फक्त उलट केलेलं आहे. इथे अंश लहान आहे, हा, छेद मोठा आहे, छेद काय आहे, मोठा आहे. आणि इथे काय होता, अंश मोठा होता. समजतंय, छेद मोठा आणि इथे अंश मोठा आहे. समजलं, दोन प्रकार, अंशाधिक छेदाधिक. पुढचा प्रकार बघूयात, एकदम सोपे सोपे आहेत. ओके, पुढचा प्रकार आहे आपला पूर्णांक युक्त अपूर्णांक. हे समजलं, छेद मोठा लिहून ठेवायचा, छोटाच लिहिते. आता तिसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. फक्त नीट लक्ष द्या, मी कुठे प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला ते मी तुम्हाला सांगतो. पूर्णांक युक्त कुठे कुठे विचारला जातो ते लगेच तुम्हाला सांगणार आहे, कारण मी खूप जास्त आपले प्रश्नपत्रिका प्रश्न बघितलेले पोलीस भरतीचे, कुठे प्रश्न विचारला तो कोणत्या याच्यावरती ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक, आपल्याला प्रश्न असा असतो की याच्यामधला पूर्णांक युक्त अपूर्णांक युक्त कोणता, पूर्णांक युक्त अपूर्णांक कोणता, छेदाधिक अपूर्णांक कोणता. एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला. ठीक आहे, तर ते फक्त प्रश्न आपल्याला तो समजला पाहिजे, अंश कुठचा आहे, छेद कुठचा आहे, त्या शब्दावरतूनच आपल्याला समजेल. अंश अधिक, अंश मोठा असेल तिथे, अंश अधिक असेल तिथे, छेदाधिक, छेद अधिक जास्त असेल तिथे. ठीक आहे, पूर्णांक युक्त, पूर्णांक युक्त म्हणजेच काय, मगाशी बघितलं पूर्णांक संख्या 1 2 3 असतात. ठीक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय, तर पूर्णांक दिलेला असतो 1 आणि त्याच्या पुढे असतो अपूर्णांक. ओके, 3/5च घेऊया, किंवा 2.1/2. हे काय झाले, पूर्णांक युक्त, हा पूर्णांक, हा, आणि त्याच्या युक्त अपूर्णांक, हा अपूर्णांकच आहे, अपूर्णांक तो आहेच पुढे, पण त्याच्या पुढे आधी पूर्णांक दिलेला आहे, पूर्ण असलेला अंक 2 आणि त्याच्या पुढे अपूर्णांक दिलेला आहे, म्हणून साठी काय म्हटलं तर पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय, पूर्णांक युक्त अपूर्णांक, हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. एक भरपूर कितीतरी लिहिता येते आपल्याला, 5/9/8, काही कितीतरी लिहिता येतील, 5.9/8 असं त्याचं म्हटलं तर उच्चार काढला तो. ठीक आहे, याच्यामध्ये 9 अंशात आहेत, 8 छेदात आहेत, 5 पूर्णांक संख्या आहे. समजलं. आता प्रश्न बघा, यावरती काय विचारलं होतं ते, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. पूर्णांकयुक्त म्हणजेच कसा, असा, या प्रकारचा. ठीक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे 3 पुढे पूर्णांक संख्या असेल आणि त्याच्या पुढे 3/5. ओके, इथे कसं दिलेलं आहे, 2 पूर्णांक संख्या असणार आहे आणि त्याच्या पुढे अपूर्णांक 1/2. पण इथे फक्त अपूर्णांक आहे, 17/4. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा असं जेव्हा म्हणतात ना, त्यावेळेला आपला अंश 100% मोठा असणारच आहे. ओके, 17/4 बघा इथे, त्यामुळेच आपला पूर्णांक मिळणार आहे आपल्याला. 4 ने भाग द्यायचा, किती होतं, 4 ने याला भागायचं, कसं करणार आहे त्याचं बघा, बघा 4 भागाकार द्यायचा आहे. 4च्या पाड्यामध्ये 17 येतात, नाही येत. 4 एकी 4, 4 2 8, 4 3 12, 4 चोक 16, 4 चोक 16, बरोबर आहे. 7 मधून 6 गेला, 1 राहिला, 1तून 1 गेला 0, 1 बाकी राहिला. ओके, आपण लिहिणार कसं आता, पूर्णांक युक्त, आपल्याला काय विचारलं सांगितलं नाही, पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. म्हणजे आता पूर्णांक संख्या कुठचा आला, भागाकार जो आलाय तो आपला पुढे द्यायचा 4. ठीक आहे, आणि जो आपला 4 खालती आहे तोच, हा बाकी किती राहिला 1, तो 1 वरती लिहिला आणि छेदस्थानी 4.
हा काय झाला आपला पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजलंय? काय भागाकार डायरेक्ट करायचं 4 ने, जोपर्यंत आपली 17च्या जवळपासची संख्या येते 4 चौक 16 घेतलं, 7 मधून 6 गेला, 1 राहिला. आता 4 त्रिक 12, 12 का नाही घेतलं? कारण 16 अजून आहे ना, 17 पेक्षा जी लहान असेल ती संख्या आपल्याला घ्यायची जवळपासची. 4च्या पाड्यातली 17च्या जवळपासची जी संख्या असेल ती आपण घ्यायची. आता इथे 17चे ऐवजी इथे काहीतरी 18 असेल तर काय करणार आहे? 18 आहे समजा इथे, मग काय करणार? 4 चौक 16, 4 पंचे 20, 16च घेणार आहोत आपण. फक्त इथे कालती उरतील किती? इथे जर 18 केले तर किती होतील? 8 मधून 6 गेले, इथे 2 होतील. 2 झाले, मग आपल्या इथे पण काय होणार आहे? 2 होणार आहे. 2/4. आता इथे 18च्या जागी काय होतील? समजा 18च्या जागी आपण लिहिले 21. आता काय करणार आहोत? आता वरती इथे पण 21 करायला लागतील. 21 केले, 4चा पाडा बोला, 4 पंचे 20. मग आपला उत्तर इथे काय चेंज होणार आहे? 4 पंचे 20. कारण 21च्या जवळपासची संख्या घ्यायची ना, छोटीच घ्यायची. 4 पंचे 20. भाग तर द्यायचा आपल्याला माहिती आहे सर्वांना. 21 मधून 20 गेले, किती राहिला खालती? बाकी किती राहिले? 1. ठीक आहे. आता उत्तर कसं चेंज होणार? मग कसं चेंज होणार आहे? बाकी राहिलाय 1, तो वरती लिहिला. आपला पूर्णांक संख्या किती आहे? पूर्णांक इथे 4 नाही येणार, आता 5 येईल. कारण आता पूर्णांक संख्या 5 आहे आपली. ठीक आहे. छेदस्थानी 4 ते 4च आहेत. 5.1/4 हा आपला कशामध्ये झाला? कशात रूपांतर केला? अपूर्णांकात. पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केला. हा आहे कोणता? ह्याचा आपण रूपांतर केलंय, या अपूर्णांकाचा. 21/4चा रूपांतर आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात केलेलं आहे. हे आपलं उत्तर आहे. समजलं एवढं? पुढचं गणित घेऊया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करा. इथे काय होतं? साध्या अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं होतं, आणि आता करायचंय पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर. ठीक आहे. तिथे पूर्णांकाचं काय करायचं? पूर्णांक नाही, सॉरी, इथे साध्या अपूर्णांकाचे, हा बरोबर आहे, साध्या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात केलं, आणि आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्यामध्ये करायचंय. म्हणजे हे 2 आपल्याला काढायचे तिथून. ठीक आहे. आणि फक्त एवढं ठेवायचंय. थोडक्यात असं अंश आणि छेद एवढ्या फक्त याच्यामध्ये ठेवायचंय. सर्व मित्रांनो प्रश्न जे आहेत ते आपल्याला आले पाहिजेत. ओके. एकही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही, कारण पोलीस भरतीचं आता कॉम्पिटिशन खूप मित्रांनो वाढत चाललंय. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे. 2.2/5 आता आपल्याला इथे काय आहे? अपूर्णांक दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या कसं सोडवणार आपण? ह्याला जेव्हा आपल्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर या 5 ने काय करायला लागेल? इथे गुणाकार करायला लागेल. हे 5 ने गुणाकार केलं आणि हे वरती अधिक 2 करायचं. यांचं गुणाकार करून ह्याच्यामध्ये हे 2 मिळवायचे. कसं करणार? 5 गुणिले 2, 5 दुणे किती होते? 10. अधिक हे 2, अधिक हे 2, आणि छेदस्थानी 5 जसेचे आहे तसेच ठेवले. काय केलं मी? काय मोठं केलं? 10 आणि 2 किती झाले? 12. छेदस्थानी 5 झालं. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात आपण रूपांतर केलं. 12/5. काय केलं? 5 गुणिले 2 केलं. 5 दुणे 10 अधिक 2 किती आले? 10 अधिक 2, 12/5 झालं साध्या अपूर्णांकात रूपांतर. एवढं एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला ते माहित नसतं, त्यामुळे पेपरमध्ये कठीण जातो आपल्याला प्रश्न. मॅथ्स मध्ये पोलीस भरतीला येणारा प्रत्येक प्रश्न मी घेणार आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपला अपूर्णांकाचा पुढचा प्रकार आहे सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे ते बघूया. सममूल्य. आता सममूल्य अपूर्णांक करण्यासाठी आपल्याला आधी हे 4 अपूर्णांक बघा. 14/28, 5/10, 3/9, 3/6 हे 4 अपूर्णांक आपल्या समोर आहेत. आता यांचं सममूल्य अपूर्णांक कसं काढणार आपण? आता काढायचं असेल हे सममूल्य अपूर्णांक कोणते आहे त्याच्यामधले ते जर ओळखायचं असेल तर काय करायला लागेल? आपल्याला या प्रत्येक अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. ठीक आहे. संक्षिप्त रूप कसा देतात? या दोन्ही संख्यांमध्ये कॉमन कोणती संख्या आहे मला सांगा? त्या कॉमन संख्या म्हणजे कॉमन म्हणजे नक्कीच काय? तर या दोन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे एकाच संख्येने. कोणत्या संख्येने जातोय बघा? 14ला आणि 28ला 2 समसंख्येत म्हणजे 2 ने जातोय भाग. बघा इथे जर आपण 7 केले, बे 7 14, 14ला भाग जातोय 2 ने, बे 7 14,
2 ने 28 ला बाद होते का बघा, 14 आहेत, बे 7 14, ठीक आहे. 7चा भाग लागला, 2 ने भागल्या 14ला, त्यानंतर आता 28 ला 2 ने भागा किती होतात बघा, बे एके बे, हा बे चोक 8 झाला, किती आला 714. आता 714चे आणखी भाग जाईल का पुढे, संक्षिप्त रूप कसं द्यायचं बघा, 7च्या पाड्यात 14 येतात, 7 एके 7, 7 दुणे 14, दिला संक्षिप्त रूप, काय आलं आपलं उत्तर 1/2. ठीक आहे. 3/6, 3च्या पाड्यात डायरेक्ट 6 आहेत, 3 एके 3, 3 दुणे 6, किती आलं उत्तर 1/2, 1/2. ठीक आहे. 5च्या पाड्यातून 10 येत आहेत, 5 एके 5, 5 दुणे 10, म्हणजेच काय 1/2, आलं उत्तर 1/2. 3च्या पाड्यात 9 येतात का, येत आहेत, 3 एके 3, 3 त्रिक 9, किती आलं उत्तर आपला 1/3. काय तुम्हाला फरक जाणवतोय का याच्यामधला, आपलं पहिलं उत्तर काय आलेलं 1/2, पहिल्याचं उत्तर, पहिल्या अपूर्णांकाचं. दुसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर पण किती आलं 1/2. तिसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर किती आलं 1/2. पण चौथ्या अपूर्णांकाचं उत्तर काय आलंय 1/3. म्हणजेच काय, हे 1 2 3 हे काय आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत, आणि हा येतो त्यांचा सममूल्य अपूर्णांक नाही का, तर 1/3 उत्तर आले. ह्या बाकींचं 1/2 1/2 जेव्हा संक्षिप्त रूप देतो त्यावेळेला यांचं उत्तर सेम येतं बाकीच्या तिघांचं. आपल्याला प्रश्न हाच असतो पोलीस भरतीला की यांच्यापैकी सममूल्य अपूर्णांक कोणतं किंवा कोणतं नाही, अशा प्रकारचे 2 प्रकारचे प्रश्न येतात. नीट प्रश्न वाचायचा, यांच्यापैकी सममूल्य अपूर्णांक कोणता नाही, तर कोणता आपलं उत्तर येईल 3/9. समजलं, 3/9, कारण त्याचं उत्तर 1/3 येते. उत्तर समजतंय, ठीक आहे. पुढचा बघूया बघा, पुढचा गणित बघा आहे 40/50चा सममूल्य अपूर्णांक कोणता. हे ऑप्शन दिलेत, पहिला ऑप्शन आहे 10/50, दुसरा ऑप्शन आहे 8/10, तिसरा ऑप्शन आहे 10/40 आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. सोडवा बघूया. जसं मी सांगितलं त्याप्रमाणेच सर्वांचं संक्षिप्त, याचं एकाच द्यायचं आपल्याला इथे, याला संक्षिप्त रूप द्या आणि उत्तर काढा. संक्षिप्त रूप द्यायचं, याचं संक्षिप्त रूप कसं द्यायचं ते माहिती आहे ना तुम्हाला. दोघांमध्ये कॉमन संख्या कोणती आहे, त्याच्याने कॉमन म्हणजेच दोघांनाही भाग जाणारी संख्या बघायची कोणती आहे ती, आणि त्याने भाग द्यायला सुरुवात करायची. दोघांमध्ये बघा कॉमन म्हणजे समान कोणती भाग जातो अशी कोणती संख्या आहे बघा दोघांनाही, या दोन्ही संख्यांना 40ला आणि 50ला, ती संख्या शोधा आणि उत्तर काढा. कसं आता बघूया लगेच आपण. 40/50, ठीक आहे, त्याचं सममूल्य आपल्याला शोधायचं आहे. 40/50 डायरेक्ट बघूया, इथे 0 गेला 0 गेला, म्हणजे यांची कॉमन काय आहे थोडक्यात, 10 ने 40ला भाग गेला, बरोबर आहे ना, 10 चौक 40, 10 ने 50ला भाग गेला, म्हणजेच किती 10 5 50, किती आला 4/5 आला. 4/5 याच्यामध्ये आहे का, 10/50, 8/10, 10/40 आहे का, नाहीये. मग आता यांना पण आपल्याला काय करायला लागणार आहे, भाग द्यायला लागणार आहे, यांना पण संक्षिप्त रूपात आणायला लागणार आहे. याचं बघा काय होतंय ते 10 एके 10, 10 5 50, किती आला 1/5, आपला काय आलाय 4/5. उत्तर ऑप्शन चुकीचा आहे, हा ऑप्शन कट झाला. दुसरा बघा 8/10, बे चोक 8 आणि बे पंची 10, भेटलं उत्तर. किती आलं उत्तर 4/5 इथे आलं, म्हणजेच ऑप्शन काय, ऑप्शन 2 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचे प्रश्न बघायची पण गरज नाही, पुढचा ऑप्शन बघायची पण गरज नाही. इथे 4/5 आपल्याला पाहिजे होता, इथे आपला 4/5 उत्तर आलेलं आहे. 2 ने 8ला भागलं, बे चोक 8 आणि बे पंचे 10, 4/5. दोघांचं हे कसे आहेत 40/50 आणि 8/10 हे कसे आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. याचं पण थोडक्यात बघून घ्या. 10 एके 10, 10 चोक 40,
किती आला 1/4 येतोय, म्हणजे हा पण चुकीचाच आहे. ठीक आहे, आपलं उत्तर आहे 4/5 आणि ते आपल्याला ऑप्शन 2 मधून सापडलेलं आहे. प्रत्येक प्रश्न पोलीस भरतीचा आपल्याला घ्यायचा आहे. आपला व्यवहारी अपूर्णांकाचा पुढचा प्रकार आहे अखंड अपूर्णांक. बघा इथे अपूर्णांक कशा प्रकारचा आहे. हे आपण नॉर्मल अपूर्णांक बघितले 5/3 वगैरे, पण या अपूर्णांकात कसं दिलंय, अपूर्णांकात अपूर्णांक असतात, म्हणजे एक तर ते छेदात तरी असतील किंवा अंशात असतील, कुठे असतात. आपण आता छेदातला बघितलंय, 2+1 छेदस्थानी काय आहे, परत 1+1 छेदस्थानी पुन्हा 2+3/4, म्हणजे केवढा मोठा अपूर्णांकामध्ये अपूर्णांक आहे. हा अंश झाला आणि या छेदामध्ये पुन्हा एवढा दिलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा अपूर्णांक दिलेला आहे, हा अंश दिलेला आहे. म्हणजे हा जर एवढासा पकडला तर हा अंश, त्याच्यामध्ये हा छेद किती आहे, 2+3/4, हा वेगळा पुन्हा दिलाय. छेदामध्ये काय दिलंय, 2+3/4, मग याच्यामध्ये पुन्हा अंश आणि छेद दिलाय, 3 अंशामध्ये छेदस्थानी 4, म्हणजे अपूर्णांकात अपूर्णांक मिक्स करत चाललाय, म्हणजे तो अखंड चालू आहे. अखंड अपूर्ण, त्याला काय म्हटलं जातं, अखंड अपूर्णांक. हा व्यवहारी अपूर्णांकाचाच एक प्रकार आहे. या प्रकारची गणित आपल्याला पोलीस भरतीला विचारले जातात. ते कशा प्रकारे आपण सोडवायची ती पण आता बघूया, थांबा दाखवतो तुम्हाला की कोणत्या प्रकारचे गणित आपल्याला पोलीस भरतीला असतात. अपूर्णांकात अपूर्णांक असतात, एकदम दिसायला एकदम खूप कठीण वाटतात, पण एकदम सोपी असतात खरी तर ती गणित. ओके, फक्त आपल्याला ते सोडवता आली पाहिजेत नीट व्यवस्थित. आता बघा, 12+8, हा अशा प्रकारची गणित पोलीस भरतीला येतात, तीच घेतोय जी येतात ती. ठीक आहे, 12+8 वर्गमुळामध्ये 10, ठीक आहे, अधिक 5 छेदस्थानी पुन्हा वर्गमुळात किती आहेत, वर्गमुळामध्ये पुन्हा 8 छेदस्थानी 2, अपूर्णांकात अपूर्णांक. समजलं कसं सोडवायचं आता बघा, मला दिसायला बघा किती कठीण वाटतोय, एवढी कठीण मोठमोठी गणित पोलीस भरतीला, अरे ही सोपी एकदम गणित आहेत. बघा आधी फक्त कसं सोडवायचं ते. 2 ने 8 ला भाग देतो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, अंश वेगळा सोडवायचा, छेद वेगळा सोडत जायचा. 12+8 किती होतात, 12+8 20 झाले. आता छेदस्थानचं आधी सोडून घ्या, नंतर तिथे लिहूया. 2 ने 8 ला भागायचं, किती होतात, 2×1=2, 2×8 किती आला, वर्गमुळामध्ये किती आला ते 4, बरोबर आहे. 4 कितीचा वर्ग आहे मला सांगा, 2चा वर्ग आहे, 2चा वर्ग 4, वर्ग पण पाठ पाहिजे ना, वर्ग आणि घन पाठच पाहिजेत आपले. वर्ग कितीपर्यंत, 30 पर्यंत वर्ग पाठ करा, 30 पर्यंत असले, 25-30 पर्यंत असतील तरी चालणार आहेत. वर्ग 30 पर्यंत पाठ करा आणि घन 10 पर्यंत तोंडपाठ पाहिजेत आपल्या. ठीक आहे, आणि पाडे 20-25 पर्यंत, 20 पर्यंत असतील तरी पण सफिशियंट आहेत. ठीक आहे, 4 कितीचा वर्ग आहे, 4, 2चा वर्ग 4 आहे. ठीक आहे, लिहा इथे. याचं उत्तर किती आलं, 4 आलं ना उत्तर इथं सोडवल्याच्या नंतर. 2×4=8 म्हणजे 4 उत्तर आलं. आता हे परत लिहूया आपण इथे आता. ठीक आहे, नंतर ते डायरेक्ट तिकडे मांडूया, आधी एवढंसा फक्त छेद सोडून घेऊया. हा 10 इथे तसाच्या तसा, अधिक 5 कितीचा बघितला, हा वर्ग आहे 4, म्हणजे 2चा वर्ग आहे, 2 लिहिले, वर्गमुळातून काढले बाहेर, 2 लिहिले. आता बघा हा सोडवा, 10 अधिक 5/2 म्हणजेच काय, इथे काय म्हटलं मग, अशी पूर्णांक संख्या आहे ना, पूर्णांकामध्ये आहे, म्हणजे काय, 10×2, 2 ने काय करायचं, गुणाला 10 ला गुणायचं आणि ते 5 मध्ये ऍड करायचे, ऍड म्हणजे बेरीज करायची. किती झाला होतात बघा, 10×10=20, 20 आले, 20 अधिक हे 5 म्हणजे किती, 25. नीट सोडून दाखवतो व्यवस्थित. 10 हे गुणाकार करायचं ना इथे, यांचा दोघांचा गुणाकार आणि यांची बेरीज. 10=20 अधिक हे 5 किती झाले, 25. हा, छेदस्थानी 2 आहे तेच, समजतंय किती आलं, 25 छेदस्थानी 2 आलं. आता हे जसे जसे ऑप्शन मध्ये कुठेतरी
असं नाही. आता याच्या पुढे सुटतोय का गणित बघा, 25/2. याच्या पुढे सोडवला जातोय 25/2 चा वर्गमूळ वगैरे आपल्याला काय काढता येईल का? वर्गमूळ यांचा वर्गमूळातून बाहेर काढता येतील? नाही येत आहे. म्हणजे हा ऑप्शन कुठे ना कुठेतरी आपल्या पर्यायामध्ये असणार आहे. ठीक आहे. 25/2 तसे 20/25 हे आपलं उत्तर आलं वर्गमूळात 25/2. ठीक आहे. अशा प्रकारचं एवढं म्हणजे जेवढं सोडवता येते ना तेवढं आपण सोडवायचं त्याला आणि उत्तर आपल्या याच्यामध्ये चेक करायचं. कशामध्ये? ऑप्शन मध्ये चेक करायचं. कुठे ना कुठे त्याचा पर्याय हा दिलेला असणार आहे. एकदम असं कठीण आहे म्हणून साठी मोठाच्या मोठा गणित आहे म्हणून साठी सोडून देणं असं नाही, असं अजिबात करायचं नाही. ठीक आहे. पुढे बघूया. बघा आता हा प्रश्न सोडवा. पोलीस भरतीला प्रश्न नेहमी हमखास असतो याच्यावरती. 2/3 अधिक 1/6 अधिक 5/4 बरोबर किती? सोडवा. एकदम सोपं आहे. काय करायचंय? आधी काय करायचं? या तिघांचा लसावी काढायचंय. लसावी मसावी आपण शिकलेलो आहे आपल्या मागच्या लेक्चर. बघा जर नसेल माहिती कसं काढायचं तर ते बघून घ्या. ठीक आहे. 3, 6 आणि 4 यांचा आधी आपल्याला छेद समान करायचा आहे. ठीक आहे. 3, 6 आणि 4 यांचा लसावी कसा काढतात? आपल्याला माहिती आहे लसावी कसं काढतात ते. याला भाग द्या. ह्याच्यामध्ये कॉमन तिघांमध्ये पण कॉमन असलेला संख्या आपल्याला सापडणार नाही. 3 आणि 6 मध्ये वगैरे या दोघांमध्ये सापडतोय 2 कॉमन, आपल्याला 2 ने भाग जाईल दोघांना पण, आणि या दोघांमध्ये 3 ने भाग जाईल या दोघांना सुद्धा. पण या तिघांमध्ये पण भाग जाईल एका संख्येने असं नाहीये कुठचीच. ठीक आहे. म्हणून आपण दोघांना भाग देऊया. 3 ने भाग दिला आधी. 3 एके 3. ठीक आहे. 6 ला भाग दिलं 3 ने. 3 दुणे 6 आणि 4 तसे खालती घेतले. ठीक आहे. 4 ने भाग नाही देऊ शकत. 3 ने भाग देऊ शकत नाही 4 ला. ठीक आहे. म्हणून 4 जसे तसे खालती घेतले. आता बघा याला ह्या दोघांना 2 ने भाग जातोय. द्या भाग. हा एक जसे तसा घेतला. 2 एके 2. 4 ला भाग द्या 2 ने. 2 दुणे 4 बरोबर आहे. गेला भाग. आता द्यायची लाईन. हा एकच राहिला ना अंक आपला. गुणाकार करा. 3 दुणे 6 आणि हे गुणिले 2 किती आले? 6 दुणे 12. 12 हा या तिघांचा आहे ना लसावी आला. या तिघांचा लसावी किती आला? 12. ओके. आता बघूया, सोडूया पुढे. लसावी काढून घेतला सुरुवातीला. आता या तिघांचा लसावी काढून घेतला म्हणजे तिघांच्या पण आता छेदस्थानिक असणार आहे 12 असणार आहे. पुढचं सांगतो कसं करायचं ते. लसावी 12 असणार आहे. ओके. आता हे 12 होण्यासाठी 3 ला कितीने गुणलं? गुणिले 4 ने गुणलं. 4 त्रिक 12 बरोबर आहे. मग आता अंशाला पण कितीने गुणायला लागेल? म्हणजे 4 ने गुणायला लागेल. 4 दुणे 8 झाला इथला. आता 6च्या ठिकाणी 12 येण्यासाठी कितीने गुणलं? 6ला 2 ने गुणलं. 6 दुणे 12. मग आता अंशाला किती गुणणार? 2 नेच गुणणार आहोत. 2 एके 2 आलं एवढं. तिसऱ्या मध्ये बघा 12 येण्यासाठी 4च्या ठिकाणी 12 येण्यासाठी कितीने गुणलं? 4 गुणिले 3. 4 त्रिक 12. मग अंशाला कितीने गुणणार? 3 ने गुणलं. 5 त्रिक 15. आता करा. आता छेद समान झाले. छेद समान झाल्यावरती आपण अंशाची बेरीज करू शकतो. किती होते बघा? 8 आणि 2 10. 10 आणि 15 किती आले? 25. किती आलं उत्तर आपलं? 25 छेदस्थानी 12. झालं. सोपं आहे एकदम. सिंपल आहे. छेदांचा लसावी काढला तो लिहिला आणि त्या छेदांचं लसावी 12 येण्यासाठी कितीने गुणलं ते प्रत्येकाचं त्याप्रमाणे अंशामध्ये गुणलं आणि त्यांची बेरीज केली. झालं. ठीक आहे. आपले व्यावहारी अपूर्णांक झाले आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. हे आपण व्यावहारी अपूर्णांकाचे प्रकार बघितले. आता आपण बघूयात अपूर्णांकाचा दुसरा प्रकार, तो म्हणजे दशांश अपूर्णांक. ठीक आहे. व्यावहारी अपूर्णांक आपले झाले. एकदम सोपे आहेत. प्रॅक्टिस करा फक्त. व्हिडिओ असेल तर सेव्ह करून डाउनलोड करून ठेवा आणि परत एकदा बघा परत. त्यामुळे तुमचा प्रॅक्टिस होणार आहे कशा प्रकारे सोडवायचे. व्यावहारी अपूर्णांक बघितले आपण. आता आपल्याला बघायचे दशांश अपूर्णांक.
दुसरा प्रकार अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक. काय बघितलं होतं? दशांश अपूर्णांक म्हणजे छेदामध्ये छेद कसा असेल? 10च्या पटीत असेल. 1/10, 10, 2/10, 100, 9/10, 1000, अशा प्रकारमध्ये 10च्या पटीमध्ये छेद असतो. ठीक आहे, अशा याला बोलतात, काय बोलतात? दशांश अपूर्णांक. आता बघा, हे अपूर्णांक जे दिलेत दशांश अपूर्णांक, हे पॉइंट मध्ये आपण लिहू शकतो. पॉइंट मध्ये कसं लिहिणार आहे? 0 पॉइंट, याचं कसं येणार? 1. समजलं? या 2/100 आहे, याचं कसं करणार? पॉइंट मध्ये कसं येणार? 0.02. का? हे किती आहेत? 2 शून्य आहेत. एकावरती किती? 2 शून्य आहेत छेद असताना. म्हणजे हा इथे पॉइंट आहे ना, तो 2 घरं डाव्या साईडला सरकणार आहे. ज्या वेळेला छेदस्थानी 2 शून्य असतील त्यावेळेला. म्हणजेच किती? इथे जो पॉइंट होता ना, इथे हा, तो 2 घरं इकडे सरकला. 1, 2चा 1 घर आणि 0चा 1 घर. किती झाला? 0.02. आता 9चं काय होईल मग? किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. म्हणजे 3 घरं डाव्या साईडला सरकणार आहे की नाही? हा पॉइंट इथे आहे, तो 3 घरं डाव्या साईडला सरकणार आहे. एक 9चं घर, हा, 9चं 1 घर, त्याच्या अजून किती? 2 घरं अजून, 1 घर, 2 घर, आणि पॉइंट इथे सरकला. समजला? इथे पॉइंट होता, तो पॉइंट 3 घरं इकडे सरकला. का 3 घरं? कारण 3 शून्य आहेत. बघा आता इथे करा, 2/1, 1, 2, 3, 4. आता करा. समजलं पाहिजे, याच्यावरती पण प्रश्न असतात. पोलीस भरतीला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. पॉइंट मध्ये आपल्याला उत्तर काढायचं असतं, पण नेमका पॉइंट 0 एवढे बघितल्यावरती आपल्याला चक्कर यायला लागते, गोंधळ निर्माण होतो की आता सोडवायचं कसं. हे पॉइंट मध्ये आणि ऑप्शन पण कसे दिलेले असतात? ऑप्शन बघा कसे दिले असतात. 0.02, दुसरा ऑप्शन आहे 0.002, तिसरा ऑप्शन आहे 0.00002, चौथा ऑप्शन आहे 0.0002. कोणता कोणता ऑप्शन याच्यापैकी बरोबर आहे? होतं आपलं कन्फ्युजन. मग हे कसं सोडवायचं? आपण बघायचं किती पॉइंट आहेत खालती, शून्य किती आहेत एकावरती? 1, 2, 3, 4, 4 शून्य आहेत. मग आपलं जे वरचं आता पॉइंट इथे असेल त्यावेळेला, ठीक आहे, पॉइंट नाही इथे दिसत आहे म्हणजे इथे पॉइंट आहे असं समजायचं. ओके, 1 मिनिट. हा, तर 4 शून्य आहेत म्हणजे 4 घरं, पॉइंट कुठून सरकणार? इकडे सरकणार आहे. मग त्याच्यामध्ये 2चं 1 घर असणार आहे. 1 घर झालं, त्याच्यानंतर इकडे आणखी 1 घर, इकडे आणखी 1 घर, किती? 4 घर आहेत टोटल. त्यामध्ये 1 घर, 2 घर, 3 घर आणि हे 4 घर सरकला. आता पॉइंट द्या इथे. समजलं? अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे. इथे खालती सोडून दाखवतो. हा पॉइंट इथे आहे, तो आपला किती? 4 घर इकडे सरकणार आहे. म्हणजेच काय लिहिलं? 2. हा, 2 आले आपल्या आधी. 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर. हा 2चं 1 घर, दुसरा घर, तिसरा घर, 4 घर झाले. 4 घर द्या पॉइंट. तो पॉइंट सरकवला इकडे, 4 घर इकडे. 0.0002 म्हणजे आपला ऑप्शन कुठचा असणार आहे? ऑप्शन 4 हा आपला बरोबर उत्तर असणार आहे. 0.0002. कन्फ्युजन होतं? एकदम सिंपल पद्धतीने सोडवायचंय. समजून घ्या फक्त कशा प्रकारे करायचंय, कशा प्रकारे शून्य सरकतो ते सरकवायचं बघायचंय. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघूयात. आवर्ती आणि अनावर्ती हे कसे काय आहेत? 2 प्रकार आहेत. दशांश अपूर्णांकाचे हे प्रकार आहेत. कोणते कोणते? आवर्ती दशांश अपूर्णांक आणि अनावर्ती दशांश अपूर्णांक. काय आहे त्यांच्यामध्ये फरक आवर्ती आणि अनावर्तीमध्ये? आवर्तीमध्ये पुनरावृत्ती होते. पुनरावृत्तीमध्ये म्हणजे काय नक्की होते सांगतो. पुनरावृत्ती होते अंकांची. म्हणजे समजा आता 3.44444 लिमिटच नाही, पुढे पुढे कितीतरी असं जेवढं पण उत्तर येतं ते सर्व 4 पुढे येत जातं. म्हणजे 3.44444 सर्व पुढे. ठीक आहे, आणि आणखी याच्यामध्ये कसं असतं? 2.48 48 48 48 48 48 अशाच प्रकारे उत्तर येत जातं. काय काय
2.48484848 सामखे फक्त पुढे 48 48 48 असंच येतं जातं आणि याच्या पुढे 3.44444. याच्यामध्ये काय आहे, पुनरावृत्ती होते, अंकांची पुनरावृत्ती होते, पॉईंटच्या नंतर अंकांची पुनरावृत्ती होते, म्हणून यातला काय म्हटलं तर आवर्ती दशांश अपूर्णांक. ठीक आहे. आणि अनावर्ती म्हणजे काय होतं, मध्ये काय होतं, याच्यामध्ये उत्तर जर काढायला सुरुवात केली तर 3.24 संपलं उत्तर. इथे शेवटला आपल्याला 0 बाकी उरणार आहे, त्यामुळे 4 आलं, एवढं संपलं तिथेच, तेवढंच 5.12 समजा 5 घेतलं आपण, सॉरी 5 ने 12ला भाग द्यायचा, 5 ने 12ला भाग द्यायचा. ओके. 3.24 5.35 हे काय अनावर्ती दशांश अपूर्णांक आहे. त्याच्या पुढे अजून उत्तर वाढत जात नाही, म्हणजे पुढे काहीतरी स्टॉप आहे, इथे संपतोय. इथे एक स्टॉप आहे का तसं, इथे डॉट डॉट पुढे 4 वाढतच जातात. इथे पण 48 असा ग्रुपने वाढतच जातात. ओके. इथे मात्र बघा 5 ने 12ला जर भागायचं झालं तर किती होतात, 5 दुणे काय होतात 10 आलं, वजाबाकी गेली 2 उरले, पुढे अजून काय आहे का, म्हणून 0 घेतला आणि पॉइंट दिला वरती. का, कारण इथे 12च्या पुढे अजून काय आहे का, नाहीये, म्हणून पॉइंटचा दिला, 0 घेतला खालती. 5 आता 20ला 5 ने बघायचंय, 5 किती दिले, 5 चोक 20, 5 चोक 20, बाकी किती उरले, 0 उरलं. बाकी 0 उरलं म्हणजे हा इथेच स्टॉप झाला, हा जो अपूर्णांक आहे तो. ठीक आहे. 2.4 आपलं उत्तर आलं इथे. हा पण कसा आहे, म्हणजे अनावर्ती दशांश अपूर्णांक आहे. समजलं. अनावर्ती, याला बोलतात अनावर्ती. याच्या पुढे वाढत वाढत जात नाही. 2.4 आला, 0 बाकी उरतंय, उत्तर संपलं, तेवढंच तिथेच. पण याच्यामध्ये तसं होत नाही. याच्यामध्ये बाकी काहीतरी 2 किंवा 4 किंवा काही असं बाकी उरतच राहते. केवढं तुम्ही जेवढं पुढे 0 वाढवत जाल ना, हा 0 घेत जाल ना, तसं खालती इथे 4 वाढत राहिला. पुन्हा इथे काहीतरी 0 घेतला आणि इथे वाढवला, पूर्ण 4 दिला, इथे पुन्हा 36 वगैरे काहीतरी आलं, परत 4 आला, पुन्हा वरतून 0 घेतला, परत 36चा भाग, पुन्हा खालती 4 उरला, असं वाढत वाढतच जातं पुढे, आणि पुढे हा संपतच नाही कधी. तर त्याला काय म्हटलं जातं, अनावर्ती. हा पुढे संपतच नाही पुढे कधी. पण इथे तशामध्ये नाही, अनावर्तीमध्ये संपतो, इथे स्टॉप असतो कुठेतरी, बाकी 0 उरतं, बाकी 0 राहतं, आणि हा इथे एवढा काही गणित वगैरे खालती वाढत जात नाही. ठीक आहे. याला बोलतात अनावर्ती, आणि हा झाला आवर्ती. बघा आता दशांश अपूर्णांकावरती प्रश्न काय असतो ते बघा. काय प्रश्न आहे बघा, दशांश अपूर्णांकाचे व्यावहारी अपूर्णांकात रूपांतर करा. 2 प्रश्न दिलेत, 2.85 आणि 1.5. याचे काय करायचंय, व्यावहारी अपूर्णांकात रूपांतर करा. व्यावहारी अपूर्णांक म्हणजे अंश छेदामध्ये 6/8, 2/5 अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं व्यावहारी अपूर्णांकामध्ये, म्हणजे अंश छेदामध्ये रूपांतर करायचंय. ठीक आहे. पहिला आहे 2.85, दुसरा आहे 1.5. मी तुम्हाला 2.85चं कसं करतात ते दाखवतो, 1.5चं तुम्ही मला करून काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. 2.85, आता 2.85 इथे छेदामध्ये काहीच नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय, व्यावहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग यासाठी छेदामध्ये आधी काय करायचं, 1 लिहून घ्या. मी हिरव्या पेनाने दाखवतो, सॉरी रेड पेनाने दाखवतो लिहून. ठीक आहे. किती आहे हा, आपण काय काय फक्त आपल्याला एवढं दिलेलं असतं, छेदामध्ये 1 लिहून घ्यायचं. ठीक आहे. अंश छेदामध्ये करायचं ना आपल्याला व्यावहारी अपूर्णांकामध्ये, तर मग काय करायचं, छेदामध्ये 1 लिहून घ्यायचं. लिहून घेतलं. आता आपल्याला हा पॉइंट घालवायचा आहे दशांश अपूर्णांकामध्ये. हा दशांश अपूर्णांक आहे 2.85, याचा पॉइंट आपण घालवायचा कसा, तर हा पॉइंट आपल्याला इकडे पर्यंत सरकवायचा आहे. किती सरकवायचा आहे, शेवटचा शेवटच्या अंकापर्यंत सरकवायचा आहे. हा इथला पॉइंट. ओके. इथपर्यंत सरकवायचा आहे. 2.85चा काय करायचं, इथपर्यंत सरकवायचा आहे पॉइंट आहे तो. मग हा पॉइंट किती घरं पुढे सरकला, 2 घरं, 8 आणि 5 हे 2 घरं पुढे सरकवलं आपण, बरोबर आहे. मग खालती काय करायचं, 2 0 लिहून द्यायचे. समजलं. म्हणजेच काय, तर 285 छेदस्थानी 100 अशा प्रकारचं आलं एवढं.
आलं का? आता मला सांगा, पर्यायामध्ये आपल्याला अशी पण दिसते 2.285/100 असं एवढं दिलेलं असणार आहे. आता याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, याचं संक्षिप्त रूपामध्ये याला लिहायचं आहे आपल्याला. फक्त 285/100 एवढंच जर ऑप्शन मध्ये जरी असला हा पर्याय तरी एवढंच ठेवायचं नाही, याच्या पुढे सुद्धा आपल्याला भाग द्यायचा आहे. कारण डायरेक्ट तुम्ही उत्तर आणून द्याल, तर सोपं एवढं पण टाकणार नाही. 285ला त्याच्यात कॉमन काही 0 आणि 5 आपल्याला कसोट्या माहिती आहेत. 5 कसोट्या नसेल बघितल्या तर आपल्या पहिल्या संख्या चॅप्टर मध्ये कसोट्या पण शिकवलेल्या आहेत, त्या आपण आपल्या लेक्चर मध्ये जाऊन बघा. 285/100 कितीने भाग जातोय? 5 ने भाग जातोय दोघांनाही. बघा 5 ने भाग द्या. 5चा 5चा 25, 5चा 5चा 25, किती उरले? 28 मधून 25 गेले, 3 उरले, वरतून आले 5. 5चा 7 35, 5चा 7 35 झाला. 285ला 5 ने भाग गेला. आता 100ला द्या. 5 दुने 10, शून्याचा 0, उत्तर काय आलं आपलं? 57/20 हे आपलं उत्तर आलं. दशांश अपूर्णांकाच्या व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर केलं. 57/20 हे आपलं उत्तर आलं. भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे, कसोट्यांचा वापर करायचा आहे. 1.5चं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कशा प्रकारे येईल ते मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 1.5 ओके. काय करायचं आहे? दशांश अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. 1.5 कसं करायचं? पॉइंटच्या खालती 1 मानायचं, पॉइंट तिकडे सरकवायचा. सर्व दाखवणार नाही आता, तुम्ही मला तो अपूर्णांकात काय जो उत्तर येईल कमेंट, तो कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचा आहे. चालेल? पुढचं बघूया. आता समोरचं गणित बघा. तुमचे सर्व पोलीस भरतीचे सर्व गणितांचे जे प्रॅक्टिस आहे ती आपण आपल्या लेक्चर मधून करून घेणार आहोत. फक्त तुम्ही एक नोटबुक घ्या आणि वही घेऊन तुम्हाला बसायचं आहे आणि जेवढे मी गणित देईन तेवढे तुम्हाला सर्व प्रॅक्टिस करायचे आणि त्याची रिव्हिजन करत राहायचे सारखं. 3.2 गुणिले 0.4 गुणिले 0.05 कसं सोडवणार? काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं? पॉइंट नाहीच आहे असं समजून जायचं. पॉइंट नाहीच आहे असं समजलं तर किती उरणार आहे तिथे? 32. हा, पॉइंटचा नंतर ते उत्तर ते पॉइंट कसा द्यायचा ते नंतर सांगतो तुम्हाला. आधी काय करायचंय? पॉइंट काढून टाकायचा, लिहून घ्यायचं 32. पॉइंट काढल्याच्या नंतर उरले किती इथे? 4. इथे किती होणार आहेत? 5. पॉइंट काढून टाकला ना, एवढं उरलं. 32 गुणिले 4 गुणिले 5 करा, गुणाकार करा. 4 दुणे 8, 4 त्रिक 12 गुणिले 5. आता 5 ने याच्यासोबत गुणाकार करा. 8 पंचे 40, 40चा 0, आजच्या आले 4. 5 दुणे 10, 10 आणि 4 14, 14चे 4, आजच्या आलेला 1. 5 एके 5 आणि 1 6, 640 आलं. एवढं आलं. आता पॉइंटचा विचार करूया. आपलं उत्तर आलं 640, पण पॉइंट पण आहेत ना त्याच्यामध्ये. मग पॉइंट कसा द्यायचा ते बघूया. आता इथे पहिल्या याच्यामध्ये पॉइंट किती याच्यानंतर आहे? किती पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 अंक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 अंक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत. हा 1, हा 1, 2 अंक आहेत. मोजा आता. 1 2 3 4 किती झाले? पॉइंटच्या पुढे टोटल किती अंक झाले? 4. मग आता इथे पॉइंट देताना इकडून उजव्या साईडने बघायचं, डाव्या साईडला यायचं. 1 2 3 आणि 4. 4 नंबरला काही नाही म्हणजे इथे 0 द्यायचा आणि पॉइंट देऊन संपूर्ण टाकायचं. 0.0640 हे आपलं या गणिताचं उत्तर असणार आहे. समजलं एवढं? एकदम सोपं आहे. आधी या पॉइंट काढून टाकायचा यांच्यामधला. 32 गुणिले 4 गुणिले 5 उरलं एवढं, त्याचा गुणाकार करायचा. 640 उत्तर येत आहे. आता पॉइंट द्यायचा आहे, तर इथे पॉइंट नंतर 1 अंक आहे, पॉइंट नंतर इथे पण 1 अंक आहे, पॉइंट नंतर इथे 2 अंक आहेत. मोजा 1 2 आणि हे 2 इथे आले 4. मग पॉइंट देताना उजव्या साईडून मोजायचा. 1 आकडा 1 अंक, 2 अंक, 3 अंक आणि 4 अंक इथे काही नाही म्हणून इथे 0 द्यायचं आणि पॉइंट द्यायचा इथे आणि इकडे 0 पॉइंट लिहून टाकायचं. 0.0640 हे आपलं काय आलं?
उत्तर आहे या गणिताचं. कशाचं? 3.2 गुणिले 0.4 गुणिले 0.05 हे याचं उत्तर आहे 0.0640. चला आता दोन फक्त ही गणितं बघूयात आणि थांबूया आपण अपूर्णांकामध्ये. 4/5 दशांश अपूर्णांकात लिहा. हे 4/5 आता दिले. आता मगाशी आपण बघितले की दशांश अपूर्णांकाचं व्यावहारी अपूर्णांकात रूपांतर केलं. आता काय करायचंय? दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय या व्यावहारी अपूर्णांकाचं. कशामध्ये? दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे 0.2 2.3 वगैरे अशा प्रकारे याच्यामध्ये याचं उत्तर आपल्याला काढायचं, रूपांतर करायचंय. आणि त्यानंतर बघायचंय 2/3 3/5 5/2 यांचं काय करायचंय? चढत्या क्रमाने यांना मांडायचं कसं ते बघायचंय. आधी काय पहिलं वाले बघूया. 4/5 दशांश अपूर्णांकात लिहा. कसं लिहिणार 4/5 दशांश अपूर्णांकामध्ये? सांगता येईल? सिंपल आहे. 5 ने 4 ला भागायचं. 5 ने 4 ला काय करायचंय? भागायचंय. 5च्या पाड्यात 4 येतात? नाही येत. शून्याचा भाग लागला. 5 0 0. उरले किती? 4. वरतून आला 0 म्हणजे पॉईंट दिला इथे. ठीक आहे. आता बघा 5च्या पाड्यात 48 40 येतात. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 आणि 5 8 40. 5 8 40 झालं. 0.8 याचं उत्तर काय आलं आपलं? 0.8. कशामध्ये रूपांतर केलं? दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं 4/5. पुढचं आहे चढत्या क्रमाने मांडा. कसं मांडणार आहे चढत्या क्रमाने? यासाठी आपले छेद समान आहेत का? 3 5 2 नाही, छेद समान नाहीत. म्हणजेच काय करणार आपल्याला? आधी छेद समान करण्यासाठी लसावी काढावा लागेल यांचा. लसावी यांचं कसं करतात? आता बघा या तिघांचंही 3 5 2 3 5 आणि 2 याच्यामध्ये तिघांनाही भाग जाईल असा कोणता संख्या आहे का? 3 ला 5 ला 2 ला यांच्यामध्ये भाग जाईल असा कोणती संख्या आहे का? अजिबात नाहीये. भाग जाईल अशी कोणती संख्या आहे? नाहीये. म्हणजेच काय करणार आपण? या तिघांचाही गुणाकार करायचा आहे. 5 3 15 15 दुणे 30. किती आले? 30. म्हणजे 30 हा या तीन संख्यांचा काय असणार आहे? लसावी असणार आहे. 3 5 2 या तीन संख्येचा कॉमन नाही ना, कारण त्यांच्यामध्ये म्हणजे भाग तिघांनाही कोणत्याही संख्येने भाग जात नाही. 2 ने किंवा आणखी कोणत्या संख्येने तिघांनाही भाग जाईल असं नाहीये. म्हणून साठी काय होणार आहे? इथे यांचा गुणाकार केला. 5 3 15 15 दुणे 30. म्हणजे छेदस्थानी या तिघांच्याही किती असणार आहेत? 30 30 असणार आहेत. 30 30 30 आले. आता काय करायचंय? आता 3च्या ठिकाणी 30 येण्यासाठी 3 ला कितीने गुणलं? कितीने गुणलं? 10 ने गुणायला लागणार आहे. बरोबर आहे. 3 ला 10 ने गुणायला लागणार आहे. मग 10 त्रिक 30 होतील. मग आता छेदामध्ये जर 10 ने गुणलं तर अंशामध्ये पण कितीने? 10 ने गुणायला लागणार आहे. किती झाले मग? 10 दुणे 20. पहिला ठरला, पहिला झाला. आता या दुसऱ्याच्या ठिकाणी 5च्या ठिकाणी 30 येण्यासाठी कितीने गुणायला लागणार आहे? 6 ने. 6 पंचे 30. मग 3 अंशामध्ये कितीने गुणाल? छेदामध्ये 6 ने गुणलं, मग अंशामध्ये किती? 6 नेच गुणायचं. किती आले मग? 6 त्रिक 18 आले. आता पुढचा घ्या. 5/2च्या ठिकाणी 2च्या ठिकाणी 30 येण्यासाठी कितीने गुणायचं? 15. 15 दुणे 30. मग छेदामध्ये जर 15 ने गुणलंय तर अंशामध्ये कितीने गुणायचं? 15 नेच. 15 पैकी 15 15 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75 आलं. छेद समान झालाय आणि अंशामध्ये आता याच्यावरून मोठं लहान मोठं बघा. 20 लहान आहे की 18 लहान आहे की 75 आहे? कसं येणार आहे? चढत्या क्रमाने मांडायचं आहे. चढत्या म्हणजे सुरुवातीला लहान असेल, त्यानंतर मोठा, त्याच्यानंतर मोठा, म्हणजे त्यावेळेस चढणार ना आपण. सुरुवातीला लहान, त्यानंतर मोठा, त्याच्यानंतर मोठा असं. किती असणार आहे खालती? 20 छेद असताना की 20 की 18 लहान आहे? 18 लहान आहे. किती असणार इथे? 18 छेद असताना 30. त्याच्यानंतर पुढची संख्या काय असणार आहे? 18 नंतर मोठा कोण आहे? 20 आहे. 20 छेदस्थानी 30. त्याच्यानंतर कोणतं असणार आहे? 75 छेदस्थानी 30. 75 छेदस्थानी 30. समजलं कसं लिहिलं चढत्या क्रमाने? आता याचाच अर्थ काय? 18 छेदस्थानी 30 याच्या ठिकाणी कोणता होता? 3 छेदस्थानी 5 होता. म्हणजेच काय तर 3 छेदस्थानी 5
आपण चढत्या क्रमाने मांडतोय 3/5. त्याच्यानंतर असणार आहे 2/3. हा 2/3 नंतर 5/2. 5/2 लिहायला जमत नाही आता इथे. 5/2 असा हा चढता क्रम असणार आहे. ठीक आहे, समजतं ना तिथे कसं लिहिलंय ते. परत लिहून दाखवतो. 2/3 सॉरी चढत्या क्रमाने लिहायचं ना. उत्तर लिहितोय आपण 3/5. हा त्याच्यानंतर कोणता मोठा असणार आहे वरती 2/3. ठीक आहे, त्याच्यानंतर 5/2. हा आपला झाला चढता क्रम. ऑप्शन मध्ये हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे, थांबूया आपण इथे. आपला अपूर्णांक धडा सुद्धा कम्प्लीट झालेला आहे. याच्या पुढचा आपण बघूया चॅप्टर कोणता आपल्याला घ्यायचंय ते. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला सांगेन कोणता आहे ते. ठीक आहे, आपण इथे थांबूया. ओके, आपले 3 धडे कम्प्लीट झालेत. कोणते कोणते? संख्या, लसावी मसावी आणि अपूर्णांक. ओके, ठीक आहे, थांबूया. धन्यवाद मित्रांनो.